नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज आपण एक विषय घेणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या मेडिकल सायन्सेस असतील किंवा इतर कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असते. त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच जात पडताळणी प्रमाणपत्र असं म्हणतो. या संदर्भातला सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. वास्तविक जात प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण एखाद्या कॅटेगरीचा फीजमधील किंवा मेरिटमधील बेनिफिट घ्यायचा असेल किंवा स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं असेल किंवा आपल्या जे कॅटेगरीचे सीट्स ज्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये क्लेम करायचा असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो, ज्याला आपण जात प्रमाणपत्र असं म्हणतो. त्यानंतर ह्या जात प्रमाणपत्राबरोबरच जे त्याच्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र असतं त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी असं म्हणतो. कास्ट व्हॅलिडिटी हा प्रकार जो आहे तो सर्व कॅटेगरीसाठी लागू आहे. वास्तविक पाहता EWS आणि ओपन या कॅटेगरीसाठी फक्त कास्ट व्हॅलिडिटी नसते. त्यानंतर SC ST म्हणजे ज्याला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स, नंतर NT BCD, त्याचबरोबर व्हिजे OBC SBC आणि SCBC म्हणजे मराठा आरक्षण, या सर्व कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट बरोबरच आपल्या सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असतं. वास्तविक EWS आणि ओपन या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ज्या ओपन कॅटेगरीमध्ये कास्ट आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट निघत नाही आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा होत नाही. त्यामुळं फक्त EWS आणि ओपन या कॅटेगरी सोडल्या तर बाकी सर्वांसाठी कास्ट व्हॅलिडिटी मस्ट असते. आपल्याला एखाद्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे. त्यामध्ये सुद्धा डिफरन्शिएशन असं होतं, SC आणि ST या कॅटेगरीसाठी दोन कॅटेगरीसाठी आपल्याला फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असतं. परंतु NT 1, 2, 3 त्याचबरोबर व्हिजे किंवा SBC ज्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, OBC ऑदर बॅकवर्ड क्लास आणि SCBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा आरक्षण, या सर्वांसाठी मात्र कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही पण सर्टिफिकेट लागतात. आणि त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट एक लागतं, त्याला आपण NCL किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रगत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र, त्याला आपण NCL असं म्हणतो, नॉन क्रिमी लेअर असं म्हणतो. या सर्व कॅटेगरीसाठी लागत असतं. ओपन आणि EWS साठी त्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर SC आणि ST साठी फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. मात्र NT 1, 2, 3 व्हिजे OBC SBC SCBC या सर्व कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी त्यासोबतच नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक असतं. आता बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करावं लागत असतं. आता नॉन क्रिमी लेअर आपल्याला पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढे 3 वर्ष व्हॅलिड असण्याचं जे प्रमाणपत्र ते मिळतं त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असं म्हणतो. उदाहरणार्थ 1 एप्रिल 2025च्या नंतर जर तुम्ही काढायला घेतलेलं असेल तर पाठीमागच्या 2023-24 आणि 22-23-24च्या तिन्ही वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला तलाठ्याकडून किंवा तहसीलदारकडून किंवा जे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्याच्याकडून घ्यावी लागेल. आणि या उत्पन्नाच्या आधारित आपल्याला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे आज म्हणजे 1 एप्रिल 2025च्या नंतर जर काढलेलं असेल तर ते 2027पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट आपल्याला मिळत असते. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे पाठीमागे 2 वर्षापर्यंत म्हणजे त्याची व्हॅलिडिटी 3 वर्षासाठी असते. ज्या विद्यार्थ्यांना 2025मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमी लेअरची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी आपल्याला 31 मार्च 2026पर्यंत असणं गरजेचं आहे कमीत कमी. त्याच्या पुढे म्हणजे 2026ला कंपल्सरी असली पाहिजे. 2027-28पर्यंत असेल तरी काही अडचण येत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटच्या नंतर आणि नॉन क्रिमी लेअर नंतर तुम्हाला ज्या ठिकाणी 11वी-12वी तुमची शाळा झालेली आहे त्या ठिकाणावरून एक तुम्हाला 18A नंबरचा फॉर्म भरून ऑनलाईन अप्लाय करावा लागतो आणि समाज कल्याण ऑफिस आपल्या जिल्हा लेवलला असतं. त्या ठिकाणी हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला 15 ते 45 दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत असतं. बऱ्याच वेळा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी क्लेम केलेली कॅटेगरी आहे ती तुम्हाला म्हणजे त्याचा लाभ घेता येत नाही.
SC आणि ST कॅटेगरीमध्ये काही विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत असते पण कास्ट व्हॅलिडिटी होत नाही, म्हणजे जात पडताळणी होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी SC STचा लाभ घेता येत नाही, त्यांना डायरेक्ट OBC ओपन कॅटेगरीमध्ये जावं लागत असतं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर VJ NT BCD OBC SBC SCBC या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट बरोबर नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक आहे. बऱ्याच वेळा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर एखाद्या विद्यार्थ्याकडे नसेल तर मात्र त्यांना त्या कॅटेगरीचा लाभ घेता येत नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, परीक्षेच्या वेळेस फॉर्म भरताना, म्हणजे परीक्षेच्या आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसते तरीसुद्धा चालू शकतं. ज्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. पण कदाचित जर त्यावेळेस तुमच्याकडे नसेल, उदाहरणार्थ CET सेलकडे आपण रजिस्ट्रेशन करायला गेलो आणि करत असताना तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअरपैकी एखादं सर्टिफिकेट नसेल आणि अप्लाय केलेली पावती असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण प्रक्रिया होऊ शकते. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात तुमचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर कॉलेजवरती गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. उदाहरणार्थ तुमचं X ह्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं आणि जर समजा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला सीट मिळालेलं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस कॉलेजवरती सर्व जे काय आपल्या फीजचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स घेऊन प्रत्यक्ष विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेज लेवलवरती जातो त्यावेळेस त्या ठिकाणी मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं आणि ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचा जो क्लेम आहे तो गृहीत धरला जातो. कदाचित ॲडमिशनच्या घेत्याच्या वेळी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रीमी लेअर असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊन तुमची कॅटेगरी जी आहे ती ओपनमध्ये होत असते. त्यामुळं ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेत आहे, सिलेक्शन होत आहे, तोपर्यंत तुमचं कास्ट व्हॅलिडिटी होणं आवश्यक आहे. ॲडमिशन घेण्याच्या वेळेस तुमच्याकडे जर ओरिजिनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीचा लाभ घेता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कास्ट व्हॅलिडिटी या सर्टिफिकेटसाठी किती व्हॅलिडिटी असते? एकदा कास्ट सर्टिफिकेट काढलं तर ती लाईफ टाईम कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते. त्याचबरोबर एकदा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुमची करून घेतली तर ती व्हॅलिडिटी तुम्हाला लाईफ टाईम असते. त्यामुळे तुम्हाला त्यानंतर कसल्याही प्रकारची कास्ट व्हॅलिडिटी करावी लागत नाही. मात्र नॉन क्रीमी लेअरसाठी मात्र ज्या वर्षी काढलेलं आहे त्या वर्षीपासून 3 वर्षासाठी, पाठीमागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढील 3 वर्षासाठी आपल्याला नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळत असतं. 2024मध्ये एक GR निघालेला होता, त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला नॉन क्रीमी लेअर मिळणार आहे, अशा प्रकारचा GR निघालेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनासुद्धा नॉन क्रीमी लेअरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट जास्तीत जास्त 2 जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिळालाच पाहिजे असं आहे. त्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे. म्हणजे कधी पण तुम्ही अप्लाय केलं तर ते जूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला 100% तुमच्या हातात असले पाहिजे. याच्याबद्दल काही शंका बाळगू नका. नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी व्हॅलिडिटीसाठी पाठपुरावा करू शकता. बऱ्याच वेळा ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे नसेल तर तुमची पावती असेल तरीसुद्धा चालू शकतं. कास्ट व्हॅलिडिटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक तर सेंट्रलसाठी, आता आपण जर पाहायला गेलं तर SC आणि ST हे स्टेटमध्ये ज्या कॅटेगरी आहेत ते सुद्धा सेंट्रलमध्ये म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये केंद्रामध्ये दोन्हीकडे पण आपल्याला SC ST सेम कॅटेगरीमध्ये येतात. या दोन्ही कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट जर सेंट्रलचं असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता सेंट्रलमध्ये म्हणजे केंद्रामध्ये लागत नाही, आवश्यकता लागत नाही. त्याच पद्धतीनं OBC SBC आणि त्याचबरोबर NT 1, 2, 3 आणि VJ या सर्व कॅटेगरीसाठी जे आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व कॅटेगरी आपल्याला स्टेटमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा सेंट्रलमध्ये आपल्याला OBCमध्ये जातात. त्याला सेंट्रल OBC सर्टिफिकेट असं म्हणतात. सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट काढल्यानंतर त्याच्यावरती OBC आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे दोन्ही एकदमच येतं. त्या मात्र सेंट्रल OBC सर्टिफिकेटसाठी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे SC STचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल किंबहुना OBCचं इतर कॅटेगरीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरीसुद्धा सेंट्रलमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ह्याचबरोबर व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असं सांगेल की बऱ्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये ST कॅटेगरीला काही ठिकाणी व्हॅलिडिटी मिळत नाही.
तर अशा विद्यार्थ्यांसाठी जरी व्हॅलिडिटी नसेल तरी अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलमध्ये अप्लाय करा. तुम्हाला सेंट्रलचं ST सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. तुम्हाला एम्स, जिपमर किंवा BMS MBBS मधल्या ऑल इंडिया कोट्याच्या 15% तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतं. काही कॅटेगरीचं SC कॅटेगरीचे विद्यार्थी असतील की ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी होत नसेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. SCचं तुम्ही सेंट्रलमध्ये त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते, त्यामुळं एकदा काढली की तुमच्या आयुष्यभराची झाली. एकंदरीत कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कास्ट व्हॅलिडिटीसाठी जे कास्ट सर्टिफिकेट त्याचा नंबर त्याच्यावरती असतो, त्याच कास्ट सर्टिफिकेटचं कास्ट व्हॅलिडिटी केलेली असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं आणखी एक मी तुम्हाला सांगणार आहे, तेच म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी 2024 आणि 25मध्ये ज्या विद्यार्थ्यांची OBC आणि SCBC होती अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र सर्वात शेवटची मुदत 1/8/2025 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी जमा करायची कॉलेजवर, तरच तुम्हाला ते ॲडमिशन फायनल आहे हे लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला नीट 2025मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे. कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये सर्व इत्थंभूत माहिती देण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद.